भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली। या यादीत महाराष्ट्रातल्या 20 उमेदवारांना स्थान मिळालंय, पण याच यादीमुळे भाजपचा 27-11-10 चा फॉर्म्युला उघड झालाय। आता राहिलेल्या 28 जागांमधून भाजप 7 जागा घेईल, तर 11 जागा शिंदे गटाला आणि 10 जागा अजित पवार गटाला देईल। हे जवळपास निश्चित आहे असं म्हणता येते। हे गणित कशाच्या आधारावर लागतं? पहिल्या यादीतून असे कोणते पत्ते उघड झालेत ज्यामधून हाच फॉर्म्युला असेल असं म्हणता येतं? पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोल व्हिडिओ। त्यासाठी भाजपने पहिल्या यादीत कोणत्या 5 जागांवर शक्य असूनही उमेदवार दिले नाहीत ते आपल्याला पाहावं लागेल। भाजपने 2019 साली शिवसेनेसोबतच्या युतीत 25 जागा लढवल्या होत्या। त्यापैकी सोलापूर, मुंबई उत्तर मध्य, गडचिरोली, भंडारा गोंदिया आणि बारामती या 5 जागांवर आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत। त्यापैकी बारामतीची जागा अजित पवार गटाला भाजपने सोडली आहे हे तर निश्चितच आहे। बाकीच्या जागांचं गणित पाहायचं तर गडचिरोलीची जागा देखील भाजप धर्मराव बाबा अत्राम यांच्यासाठी अजित पवार गटाला सोडताना दिसून येते। त्यानंतर तिसरी जागा येईल ती भंडारा गोंदियाची जागा देखील प्रफुल्ल पटेल आपल्या पदरात पाडून घेऊ शकतात असं दिसून येते। त्यानंतर येणाऱ्या मुंबई उत्तर मध्यची जागा आश्चर्यकारक पद्धतीने भाजप अजित पवार गटाच्या बाबा सिद्दीकी यांच्यासाठी सोडू शकते। या कृतीने भाजप मुंबईतील मुस्लिम मतं आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करेल। 5 पैकी 4 जागा अजित पवार गटाला सोडल्यानंतर राहते ती एक जागा, जी जागा आहे सोलापूरची, जिथून भाजप काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या शोधात असू शकते। थोडक्यात 20 जागांच्या उमेदवारीनंतर राहिलेल्या 28 पैकी भाजपकडे असणाऱ्या 5 जागांच्या हिशोबात गडचिरोली, भंडारा गोंदिया आणि बारामती आणि मुंबई उत्तर मध्य या 4 जागा अजित पवार गटाकडे व एक जागा भाजपकडे जाऊ शकतात। या 5 जागा सोडल्यानंतर राहतात त्या 23 जागा। या 23 जागांचा हिशोब कसा लागतो ते पाहूयात। सुरुवात करूयात ती अजित पवार गटापासून। या 23 मधली अजित पवार गटाकडे असणारी पहिली जागा असू शकते ती शिरूरची। इथून शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटाचे उमेदवार असतील। अजित पवार गटाला मिळणारी दुसरी जागा असू शकते ती साताऱ्याची। माढ्याच्या ऐवजी सातारा सोडणार ही चर्चा आता संपुष्टात आली आहे। त्यामुळे पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातून सातारची जागा देखील अजित पवार गटाकडे जाऊ शकते। इथून उदयनराजे भोसले अजित पवार गटाचे उमेदवार असू शकतात। त्यानंतरची तिसरी जागा म्हणजे रायगडची, जिथे सुनील तटकरे स्टँडिंग खासदार आहेत। त्यामुळे ही जागा अजित पवार गटाकडेच राहणार हे फिक्स आहे। रायगड नंतर अजित पवार गटाकडे येणारी चौथी जागा असू शकते ती परभणीची। परभणीतून राजेश विटेकर हे अजित पवार गटाचे उमेदवार असू शकतात। परभणीप्रमाणेच बुलढाण्याची 5वी जागा देखील अजित पवारांना सोडली जाऊ शकते, जिथे शिंगणे हे अजित पवार गटाचे कदाचित उमेदवार ठरू शकतील। यानंतर अजित पवार गटाला मिळू शकणारी 6वी जागा असू शकते ती धाराशिवची। इथून पद्मसिंह पाटलांच्या घरातील उमेदवार अजित पवार मैदानात उतरवू शकतात। थोडक्यात या 6 जागा आणि सुरुवातीच्या बारामती, गडचिरोली, भंडारा गोंदिया आणि मुंबई उत्तर मध्ये या 4 जागांचा हिशोब लावला तर अजित पवार गटाला एकूण 10 जागा सुटताना दिसतात। आता शिंदे गटाकडे किती जागा सुटतात ते देखील पाहूयात। पहिली जागा ठाण्याची, दुसरी जागा कल्याणची। या दोन्ही जागा काहीही करून शिंदे गट आपल्याकडेच ठेवणार। पालघरच्या जागेवरचा उमेदवार देखील भाजपच्या चिन्हावर लढवला जाईल असं बोललं जात होतं, पण त्या शक्यता देखील सध्याच्या उमेदवारांची यादी पाहता कमी असल्याचं दिसतंय। त्यानंतर मावळ, नाशिक, रामटेक या 3 जागा देखील शिंदेंकडेच राहण्याची शक्यता आहे। अर्थात एकूण सांगायचं झालं तर ठाणे, कल्याण, पालघर, मावळ, नाशिक, रामटेक या 6 जागा हमखास शिंदेंकडेच असतील। सोबतच शिर्डी, मुंबई दक्षिण मध्य, यवतमाळ, वाशिम, हिंगोली व हातकणंगले या 5 जागा अशा एकूण 11 जागा शिंदे गटाला मिळू शकतात। आता इथे प्रश्न निर्माण होतो तो एकनाथ शिंदेंच्या स्टँडिंग खासदारांच्या नाराजीचा। तर अशा नाराजीच्या चर्चा भाजपच्या खासदारांबाबत देखील होत होत्या, पण भाजपने अशा खासदारांचं तिकीट रिपीट केल्याचं दिसतंय। महाराष्ट्रात किमान 5% खासदारांचं तिकीट कट होईल असं बोललं जात होतं, पण ही गोष्ट भाजपने धाडसाने केलेली नाहीये। यावरूनच भाजप शिंदे गटाच्या खासदारांचं तिकीट देखील कट करण्याचं धाडस करणार नाही। असं केल्यास ठाकरे गटाला बळ मिळू शकते। याच एकमेव कारणामुळे व परिस्थिती जैसे ते ठेवण्याच्या धोरणामुळे नवे चेहरे न आणता भाजप शिंदेंच्या स्टँडिंग खासदारांचे 11 जागांवरून रिपीट करण्याचा प्रयत्न करेल। शिंदे गटाकडून स्टँडिंग खासदारांच्या ज्या जागा जातील त्या उत्तर पश्चिम मधून गजानन कीर्तीकरांची व कोल्हापूरची या 2 जागा असू शकतात। इथे शिंदे गटासाठी थेट लढत अवघड ठरू शकत असल्याने भाजप या जागा आपल्याकडे घेताना दिसून येईल। अजित पवार गटाच्या एकूण 10 जागा आणि शिंदे गटाच्या एकूण 11 जागांनंतर हिशोब राहतो तो उर्वरित 7 जागांचा। या 7 जागांमध्ये सुरुवातीला बोलल्याप्रमाणे शिंदे गटाच्या कोट्यातल्या स्टँडिंग खासदारांच्या कोल्हापूर व मुंबई उत्तर पश्चिम अशा 2 जागा असू शकतात। कोल्हापुरातून भाजप समरजित घाटगेंना तर मुंबई उत्तर पश्चिम मधून कीर्तीकरांच्या ऐवजी भाजपच्या उमेदवाराला उभा करू शकते। रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे, मुंबई दक्षिण मधून राहुल नार्वेकर, संभाजीनगर मधून अतुल सावे आणि अमरावतीतून नवनीत राणा भाजपचे उमेदवार असू शकतात। याशिवाय शिवसेनेकडे असणाऱ्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई दक्षिण या 2 जागा देखील भाजपच्या कोट्यात जाऊ शकतात। सोबतच संभाजीनगर आणि अमरावतीची जागा देखील भाजप स्वतःकडे घेऊ शकते। यात राहते ती सोलापूरची जागा।
जिथून भाजप काँग्रेसच्या आयात उमेदवाराला संधी देऊ शकतं. अशा प्रकारे 7 जागा भाजप आपल्याकडे घेऊन 27-10-11चा फॉर्म्युला अंमलात आणू शकते. मात्र आता इतक्या मोठ्या प्रमाणात भाजप मित्र पक्षांना जागा सोडेल का, हा प्रश्न निर्माण होऊ शकतोय. तर भाजपचं आजचं तिकीट वाटप पाहिलं तर भाजप इतक्या जागा अजित पवार व शिंदेंना सोडू शकतं असं म्हणता येतंय. कारण भाजपने जिथे गरज आहे अशाच जागांवर उमेदवार रिपीट केलेत. थोडक्यात भाजप रिस्क घेण्याच्या भूमिकेत नाहीये. अशा वेळी मित्र पक्षांना कमी जागा देऊन रिस्क घेण्यापेक्षा मित्र पक्षांचा वोट शेअर आपल्या उपयोगी यावा याच विचारात भाजप हायकमांड असल्याचे दिसते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबिडीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.